नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर बळीराम शिंदे आपले यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे तुमच्यासाठी, ज्याचं नाव आहे इनोव्हेशन रिसर्च अर्थात नवोपक्रम. शिक्षण प्रक्रियामध्ये आपण संख्यात्मक आणि गुणात्मक विकास करणे हे शिक्षकाचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाकरता अनेक शिक्षक आपले योगदान देतात. मग प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षण असो किंवा उच्च माध्यमिक शिक्षण किंवा विद्यापीठ शिक्षण. मग या शिक्षणामध्ये वृक्षपणा किंवा तोचपणा येऊन शिक्षणामधील जे काही नवचैतन्य आहे, प्रेरणा आहे, ती कमी होते आणि अध्ययनामध्ये एक पठारावस्था निर्माण होते. अध्ययनार्थी अध्ययन करण्यामध्ये मंदावतो आणि त्याला एक शिक्षण म्हणजे ओझे वाटायला लागते. परंतु नवोपक्रमाने एक शिक्षण प्रक्रिया आनंददायी होते. हसत खेळत शिक्षण ही संकल्पना निर्माण होते. म्हणूनच सृजनशील शिक्षक आपल्या अध्यापनामध्ये एक नवोपक्रम राबवतो. नवोपक्रम म्हणजे नेमकं काय आहे तर चला पाहूया. नवोपक्रम म्हणजे नवीन अधिक उपक्रम, म्हणजेच नवीन कल्पना. पारंपरिक पद्धतीने चाललेला उद्योग अथवा अध्यापन यामध्ये नवीन पद्धतीचा अवलंब करून अधिक उत्साहाने, प्रेरणेने परिणामकारक कार्य करणे म्हणजेच नवोपक्रम होय. मग यामध्ये की जी पारंपरिक पद्धती आहे की तोचपणा किंवा रटाळपणामुळे विद्यार्थी अध्ययनामध्ये मंदावतो किंवा त्याच्या अध्ययनामध्ये पठारावस्था निर्माण होते. मग ही पठारावस्था कमी करण्यासाठी शिक्षक नवीन उपक्रम राबवतो. नव उपक्रमामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवा मार्गाचा, नवीन पद्धतीचा, नवीन कल्पनाचा अवलंब केला जातो. म्हणून त्याला नवोपक्रम असे म्हणतात. थोडक्यात अपेक्षित शैक्षणिक उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी नवीन कल्पना, नवीन मार्ग इत्यादीचा वापर करून राबवलेले उपक्रम म्हणजेच नवोपक्रम होय. कन्सेप्ट ऑफ इनोव्हेशन रिसर्च. Innovative research is a search for new business and strategic technique and methods. They develop and most effective methodologies, enabling the implementation of new and better solution. म्हणजे नाविन्यपूर्ण संशोधन हे नवीन व्यवसाय आणि धोरणात्मक तंत्र आहे की ज्यामध्ये नवीन पद्धतीचा शोध किंवा चांगल्या परिणामकारक पद्धतीचा विकास केला जातो आणि नवीन आणि चांगल्या परिणामकारक समस्यावरती किंवा चांगल्या परिणामकारक होण्यासाठी एक पद्धती सुचवली जाते. इनोव्हेटिव्ह रिसर्च फोकस ऑन द क्रिएटिंग अ न्यू आयडिया, analyze problems, diagnose them and identifying their causes. नाविन्यपूर्ण संशोधनामध्ये नवीन कल्पना तयार केल्या जातात, समस्याचे विश्लेषण केले जाते, त्याचे निदान आणि त्याची कारणे ओळखण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. मग यामध्ये अध्ययन किंवा अध्यापन असेल, अध्यापन करताना नवीन पद्धतीने नवीन काही आयडिया मिळतात का, समस्याचे विश्लेषण केले जाते. अनालायझिंग प्रॉब्लेम काय आहे की अध्ययनामध्ये विद्यार्थी सतर्क नाहीत किंवा त्यांच्यामधील उत्साह कमी झालेला आहे. मग त्या पाठीमागची कारणं कोणती आहेत त्याचं निदान केलं जातं, त्याची कारणे ओळखण्यावर लक्ष दिलं जातं आणि कारणाचा शोध घेऊन एक नवीन उपक्रम हाती घेतला जातो. नवोपक्रमाची काही वैशिष्ट्ये आहेत. इनोव्हेशन रिसर्च क्रिएट्स अ न्यू बिझनेस सोल्युशन. उद्योगामधील किंवा अध्यापन एक उद्योग आहे, या उद्योगामधील काही समस्या असेल, त्या समस्यावर एक संशोधन करून त्याचं एक सोल्युशन मांडलं जातं. न्यू स्ट्रॅटेजीज, नवीन मार्ग अवलंबले जातात. जे पारंपरिक काही मार्ग आहेत त्याच्यामध्ये नाविन्य आणलं जातं, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली जाते, सुधारणा केली जाते. नवीन टेक्नॉलॉजीज आणि नवीन प्रोसेस मेथॉडॉलॉजीचा उपयोग केला जातो. देअर इम्प्लिमेंट अँड ऑब्झर्व मॉडर्न्स. नवीन ज्या काही आधुनिक तंत्रज्ञान आहेत, नवीन पद्धती आहेत, त्याचं ऑब्झर्वेशन केलं जातं आणि त्या प्रत्यक्ष व्यवहारामध्ये उतरल्या जातात. द सेट रिसर्च हायपोथिसिस अँड डेव्हलप अ मेथॉडॉलॉजी. काही नवीन संशोधना करण्यासाठी किंवा नवोपक्रम राबवण्यासाठी काही हायपोथिसिस, परिकल्पना मांडल्या जातात आणि त्यामधून एक नवीन पद्धती शोधली जाते. इनोव्हेटिव्ह रिसर्च टू द इन्क्रीज ऑफ द इफेक्टिव्हनेस. इनोव्हेटिव्ह रिसर्चमधून किंवा
नवोपक्रमामधून एक परिणामकारकता वाढवली जाते, इन्क्रीज ऑफ द प्रोडक्ट क्वालिटी, ज्यामधून एक उत्पादन क्षमतेची गुणवत्ता वाढवली जाते. अध्यापनामध्ये एक प्रभावी अध्यापन आणि गुणवत्तापूर्वक अध्यापन वाढवले जाते की ज्यामुळं जी समस्या आहे ती कमी होते. आणि रिड्यूस ऑफ द प्रोडक्शन कॉस्ट, उद्योगामध्ये किंवा अध्यापनामध्ये जे काही आपला खर्च होतो त्याच्यामध्ये कमी आणली जाते. दे फोकस ऑन द क्वालिटी प्रोसेस अँड क्रिएटिंग अ न्यू प्रोडक्ट आयडिया, एक नवीन परिणामकारक गुणात्मक पद्धती निर्माण केली जाते आणि नवीन आयडिया निर्माण करण्यावरती भर दिला जातो. नवोपक्रम हे एक नाविन्य असते, स्वप्रेरणेने त्यामध्ये कार्य केले जाते. शास्त्रशुद्ध, अभ्यासपूर्ण व नियोजनबद्ध कृती असे असते. रुचिवर्धक, जिज्ञासा तृप्ती, दर्जा वाढवणे हे उद्दिष्ट शिक्षकासमोर असते किंवा संशोधकासमोर असते. परिस्थितीनुसार लवचिक नियोजन असते, आराखडा लवचिक बनवला जातो, नाविन्याचा उत्कटतेचा आग्रह धरला जातो, सुरुवातीपासूनच सकारात्मक दृष्टिकोन असतो. उपक्रम क्षेत्र व्यापक असू शकते की ज्यामध्ये एक शिक्षण प्रक्रिया असेल किंवा गुणवत्तापूर्वक शिक्षण असेल किंवा संख्यात्मक गुणात्मक असेल, या सर्व स्वरूपाचे किंवा शैक्षणिक साधन निर्मिती असेल, या सर्व एक कृती संशोधनाचा किंवा नवोपक्रमाचाच एक प्रकार आहे. इम्पॉर्टन्स ऑफ द इनोव्हेशन रिसर्च, जे काही इनोव्हेशन रिसर्च करतो, नवोपक्रम करतो, त्यामधून क्वालिटी इम्प्रूव्हमेंट होते. अर्थातच अध्यापनामध्ये एक नाविन्य येतं, त्यामध्ये गुणवत्ता निर्माण होते, स्पीड निर्माण होते. नवोपक्रमामुळे शिक्षणामध्ये गतिमानता निर्माण होते. न्यू आयडियाज, नवोपक्रमामुळे अधिकाधिक नाविन्यपूर्ण सृजनात्मक विचार निर्माण होतात. क्रिएटिव्ह, शिक्षकाच्या अंगी सृजनशीलता निर्माण होते, विद्यार्थ्याच्या अंगी सृजनशीलता निर्माण होते. यामधून अध्यापन प्रक्रिया किंवा अध्ययन प्रक्रिया ही आनंददायी निर्माण होऊन त्यामध्ये एक उत्साह निर्माण होतो. त्या शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण असल्यामुळं किंवा नाविन्यता आणल्यामुळं शिक्षणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रयोग करण्याची प्रवृत्ती वाढते. अर्थातच शिक्षण प्रक्रिया चांगली सुरळीतपणे होते. ॲक्टिव्ह टीचिंग लर्निंग प्रोसेस, नवोपक्रमामुळे किंवा इनोव्हेटिव्ह रिसर्चमुळे नवोपक्रमामुळे शिक्षण आणि अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही समस्या सोडवण्यासाठी कृतिशील राहतात. नवोपक्रमामुळे शालेय विकासाच्या कार्यात शिक्षकांना प्रत्यक्ष सहभाग असतो, त्यामुळं ते ॲक्टिव्ह असतात आणि उत्साहाने कार्य करायला लागतात. शैक्षणिक उद्दिष्टे साध्य होण्यासाठी मदत होते. शिक्षणातील यांत्रिकपणा कमी होऊन तो सहज व नाविन्यपूर्ण निर्माण झाल्यामुळं शिक्षणातील एक पठारावस्था, मरगळपणा तो जाऊन एक शिक्षण प्रक्रियेमध्ये उत्साह निर्माण होतो. अध्ययन अध्यापन कार्यपद्धतीमध्ये सुधारणा निर्माण होते. दैनंदिन जीवनामधील तोचपणा जाऊन चैतन्य व नाविन्य निर्माण होते, उत्साह वाढतो, प्रेरणा मिळते. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कृती मिळाल्यामुळे की अध्ययन आणि अध्यापनाचा दर्जा सुधारतो. हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, कॉमेंट बॉक्समध्ये टेक्स्ट करा. थँक यू फॉर द वॉचिंग व्हिडिओ.